आता इथे खूप गंभीर राज्यघटनेचे प्रश्न निश्चितच निर्माण होत आहेत. राज्यघटनेचा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम याच्यामध्ये आम्ही फरक करतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिहिलंय ते, आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे जो राज्यघटनेचा आत्मा आहे त्याच्याप्रमाणे पुढे जाणं, प्रथा परंपरा पाळणं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलिझम. तर मला व्यक्तिगत असं वाटतं की भाजपकडे सत्ता निर्विवाद जर का गेली असेल तर ममता बॅनर्जींनी त्वरित राजीनामा दिला असता तर ते योग्य ठरलं असतं. परंतु त्याची दुसरी बाजू पण फार मोठी आहे आणि ती अशी आहे, म्हणजे हे मी फक्त लोकांच्या ज्ञानाकरता सांगतोय की घटनेप्रमाणे वागणं हे जसं ममता बॅनर्जींवर बंधनकारक आहे तसंच ते रुलिंग पार्टीवर पण बंधनकारक आहे. आता उदाहरणार्थ इंदिरा गांधींच्या विरुद्ध ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय गेला आणि मग त्यांना 6 वर्ष डिस्क्वालिफाय झाले असत्या त्या, म्हणजे त्यांचं म्हणजे पंतप्रधान पदच गेलं असतं, तर त्यांनी 39वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की आपल्याकडे रूल ऑफ लॉ जरी असेल तरी पंतप्रधानांची निवडणूक कुठल्याच कोर्टात चॅलेंज करता येणार. आता हे घटनाबाह्य होतं पण हे केलं त्यांनी. किंवा आत्ताच्या सरकारमध्ये 79 कलमाखाली पार्लमेंटची डेफिनेशन काय केली आहे, प्रेसिडेंट, लोकसभा, राज्यसभा. म्हणजे प्रेसिडेंट हा पार्लमेंटचा भाग आहे किंवा मुख्य आहे. पार्लमेंटची बिल्डिंग जेव्हा तयार झाली त्यावेळी प्रेसिडेंटलाच बोलावणं नव्हतं, पंतप्रधानच समोर दिसत होते मला सगळीकडे. हे घटनेला सोडू नये. किंवा 93 कलमाखाली डेप्युटी चीफ मिनिस्टर, डेप्युटी स्पीकर नेमावा लागतो लोकसभेत ऍज सुन एज पॉसिबल असं राज्यघटनेत लिहिलंय, अजून नेमलेला नाहीये. म्हणजे रुलिंग पार्टी पण राज्यघटनेप्रमाणे चालत नाहीये आणि ऑपोजिशन पण चालत नाहीये. दुर्दैव आहे आपलं माझ्या मते. आता इंग्लंडमध्ये जेव्हा डेव्हिड कॅमेरॉन होते, ज्यांना बहुमत होतं, तरी सुद्धा ब्रेक्सिटचा निर्णय लोकांनी विरुद्ध दिल्यावर त्यांनी बहुमत असून राजीनामा दिला. तेव्हा या ठिकाणी दुर्दैवाने असं होत आहे की इलेक्शन कमिशनवर जर का यांनी अविश्वास दाखवला तर त्यातही काही चूक नाहीये. कारण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर कोणाला कसं नेमायचं, तर पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मोदींनी काय केलं, पंतप्रधान, त्यांचाच मंत्री आणि ऑपोजिशन म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूनी गेलं आणि त्यामुळे त्यांना पाहिजे त्या माणसाला नेमता येतं, मग त्या माणसावर विश्वास राहत नाही. तेव्हा मला असं वाटतं की ज्यांनी राज्यघटनेमध्ये अंपायर सारखं वागायला पाहिजे, म्हणजे स्पीकर, गव्हर्नर, चीफ इलेक्शन कमिशनर, सुप्रीम कोर्ट, हेच अंपायर सारखे वागत नाहीयेत आणि हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. माझ्या मते ही जी घसरण चालली आहे ही फार दुर्दैवी घसरण आहे आणि ही थांबवणं आवश्यक आहे. तेव्हा दोन्ही पक्षांनी यातनं धडा घ्यावा. पण मी पुन्हा क्लिअर करतो की माझ्या मते ममतांनी आता राजीनामा देणं हे उलट त्यांना मोठेपणा मिळाला असता की आमचा विश्वास नाहीये तरी सुद्धा आम्ही राज्यघटनेला धरून, प्रथा परंपरेला धरून आम्ही राजीनामा देतो, त्या द्यायला पाहिजे होता, त्यांनी तो दिला नाहीये. पण आता दुसरी गोष्ट, मी आता ज्यांना विचारत होतो की त्यांची विधानसभेची मुदत कधी संपते, तर ती उद्याच संपतीये 7 तारखेला. राज्यघटनेत असं दिलेलं आहे की ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते आणि ती विसर्जित झाली की मुख्यमंत्री पण गेला. त्याच्या आधी निवडणुका घेऊन पुढचं कोणाला मेजॉरिटी ती बघावं लागतं, ते बघितलेलं आहे. त्यांनी जो कोण लीडर असेल, भाजप अजून निवडला नाहीये माझ्या कल्पनेने, जो कोण असेल त्याला गव्हर्नरला बोलवावं लागेल. आता गव्हर्नरची अपॉइंटमेंट पुन्हा प्रेसिडेंट पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं करतो, तेव्हा गव्हर्नरही काय फार मोठे अंपायर सारखं वागतील अशातला भाग नाहीये. तेव्हा हे मी तुम्हाला आता तात्पुरतं सांगितलंय. आता याचा पूर्ण अभ्यास केल्यावर याचं पुन्हा विश्लेषण करता येईल. राज्यपालांना हे विसर्जित करता येऊ शकतं. माझ्या मते राज्यपालांना विसर्जित केव्हा करता येतं की बहुमत गेलं समजा चीफ मिनिस्टरचं आणि तरी तो म्हणाला नाही मी राजीनामा देत, तर चीफ मिनिस्टरला काढून टाकण्याचा अधिकार आहे. परंतु इथे आता काय झालंय की आता त्या विधानसभेमध्ये ममता बॅनर्जीचं बहुमत आहे, ते उद्या संपणार आहे, तर आता त्यांना काढता येणार नाही. पण हेही गव्हर्नर करू शकते. मी तुम्हाला सांगितलं तसं कोणाबद्दलच आपल्याला विश्वासार्हता नसल्यामुळे आणि राज्यघटनेप्रमाणे कोणीच वागत नसल्यामुळे, रुलिंग पार्टी पण नाही आणि ऑपोजिशन पण नाही, त्यामुळे काही घडू शकतं. आम्ही आपलं वर्गात शिकवतो, पण वर्गात शिकवतो ते आणि प्रत्यक्ष घडतं ते याच्यामध्ये फार फरक असतो. याला न्यायालय चॅलेंज देत आहेत, कारण ममता बॅनर्जी म्हणाले की पुढली लढाई आम्ही. काय असतं न्यायालयात, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये याला चॅलेंज निश्चितच देता येईल, त्यात काही शंका नाही. परंतु सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिल्यानंतर त्याला किती वेळ लागतो हे मी टीव्ही वाल्यांना सांगायची गरज नाही. आता महाराष्ट्राचं गेलाय, आता त्याच्यानंतरचं सरकार संपत आलं तरी 4 वर्ष झाली अजून निकाल नाही लागला. जो आता तुम्ही जरी कोर्टात गेला तरी भाजपची पूर्ण 5 वर्ष झाली की मग निकाल लागेल त्याचा. तेव्हा त्या सुप्रीम कोर्टात जाण्यात ते माझ्या मते मुद्दा नाहीये. सगळ्यांनी काही घटनात्मक पेच निर्माण व्हायची शक्यता तुम्हाला वाटतं? कशाने? ममता बॅनर्जीची नाही, ती आजच्या पुरतं आहे, आजच्या पुरतं आहे. उद्याला प्रश्न येतच नाही. उद्याला घटनेप्रमाणे त्या विसर्जितच होता येते. ऑटोमॅटिक डिसोल्युशन असतं विधानसभेचं 7 तारखेला. त्यानंतर गव्हर्नर अर्थातच जो पक्ष निवडून आलाय, निवडणूक आयोगाने डिक्लेअर ज्याला केलाय त्याच्या लीडरला बोलवेल आणि चालू होईल सगळं. मग तुम्ही कोर्टात जा ना, नाही कोणीच म्हणत नाहीये. एक लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे त्याचा अर्थ लावायचा जर का प्रश्न काही निर्माण झाला तर सुप्रीम कोर्टाकडे दाद मागता येते. विधानसभेचे
जी मुदत आहे ती संपुष्टात येते. पुढे जाऊन राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकत नाही, राष्ट्रपती राजवट कशी लागू होईल? जर का नवीन निवडणुका झालेल्या आहेत आणि तिथे बहुमत क्लिअर मिळालेलं आहे, त्यांचा नेता आहे, तर राष्ट्रपती राजवट प्रश्नच येत नाही काही. राष्ट्रपती राजवट ही एक लक्षात घ्या, 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवट जी लागू करायची ती अत्यंत अनयुज्युअल सिच्युएशन मध्ये होती, नॉर्मल सिच्युएशन मध्ये होती. आपल्याकडे म्हणजे आंबेडकरांनी तर असं म्हटलं होतं की दॅट आर्टिकल रिमेन अ डेड लेटर इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पण त्याचा आतापर्यंत 140 वेळा जवळजवळ उपयोग झालाय. त्यामुळे तसं ते झालेलं नाहीये. पण आता राष्ट्रपती राजवट निश्चित नाही लावता येणार. आता भाजपचं सरकार उद्यापासून यायला पाहिजे असं माझं स्वतःच घटनेचा प्राध्यापक म्हणून मत आहे.